नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. 12 नोव्हेंबर वार बुधवार या दिवशी आहे काळभैरव जयंती. तर या दिवशी आपल्याला आपले अडकलेले पैसे मिळावे यासाठी अत्यंत प्रभावी सेवा करायची आहे. ही सेवा आपल्याला याच दिवसापासून सुरू करायची आहे. तर जर आपले काही व्यक्तींकडे आपण लोकांना उसने पैसे देतो किंवा काही कारणास्तव आपण मित्र मैत्रिणी नातेवाईक यांना पैसे देतो आणि जेव्हा पैसे परत द्यायची वेळ येते तेव्हा ते लोक देत नाहीत, तर अशा वेळेला आपल्याला काळभैरवांची अत्यंत प्रभावी सेवा करायची आहे. या सेवेने त्या व्यक्तीच्या विचारांमध्ये परिवर्तन होतं आणि त्या व्यक्तीला आपले पैसे देण्याची सद्बुद्धी व्हावी यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे. तर सेवा काय करायची आहे? काळभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी 5-6 पासून अगदी तुम्ही 4 वाजल्यापासून ते रात्री 10-11-12 ही सेवा करा. पण सेवा नक्की करा. आता आपल्याला त्या दिवशी पूजा कशी करायची, नैवेद्य कसा दाखवायचा आहे याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तर तो बघा. या दिवशी आपल्याला पिवळी मोहरी ही आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे आणि काळभैरवाष्टक हे आपल्याला म्हणायचे. आता ही सेवा जर तुम्ही मंदिरात केली तर पिवळी मोहरी हातात घ्यायची गरज नाही. तुम्ही फक्त मंदिरामध्ये बसून ही सेवा करा आणि पहिल्या दिवशी शक्य झालं तर मंदिरामध्येच आपल्याला ही सेवा करायची आहे. 11 वेळा आपल्याला काळभैरवाष्टक म्हणायचे. आता हे म्हणताना आपण काळभैरवांच्या मंदिरामध्ये जातो, 11 वेळा काळभैरवाष्टक म्हणायचे आणि मग घरी यायचे आणि दुसऱ्या दिवशीपासून आपल्याला काळभैरवाष्टक हे वेळ ठरवायची आणि त्याच वेळेमध्ये म्हणायचे. शक्य झालं तर संध्याकाळच्या वेळेला म्हणा. संध्याकाळच्या वेळेला आपल्याला देवासमोर दिवा लावून घ्यायचे, बसायला आसन घ्यायचं, स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला अर्धा चमचा पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी ही आपल्याला पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळून जाते. आपण जी स्वयंपाकामध्ये वापरतो ती मोहरी इथे घ्यायची नाहीये, तर इथे पिवळीच मोहरी घ्यायची. आता ती उजव्या हातामध्ये घेतल्यावर आपल्याला कालभैरवाष्टक म्हणायचे. कालभैरवाष्टक आपल्याला 11 वेळा म्हणायचे. आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये कालभैरवाष्टक आहे आणि मी इथं स्क्रीनवर पण कालभैरवाष्टक दिलंय, तर ते आपल्याला 11 वेळा म्हणायचे. असं कालभैरवाष्टक म्हणून झालं की आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचे आणि आपण ज्या व्यक्तीला पैसे दिलेत किंवा ज्या व्यक्तीकडे आपले पैसे अडकलेत त्या व्यक्ती ज्या दिशेला राहते त्या दिशेला या पिवळी मोहरी आपल्याला टाकायची. आता ही पिवळी मोहरी टाकताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की ती दुसऱ्याच्या दारामध्ये पडणार नाही. अशा पद्धतीने आपण आपल्याच दरवाजामध्ये ही टाकायची, फक्त त्या दिशेला टाकायची. अशा पद्धतीने टाकायची आणि दुसऱ्या दिवशी आपण झाडू मारताना ते साफ करून घ्यायचे. तर ही अत्यंत प्रभावी सेवा आहे. ही तुम्हाला काळभैरव जयंतीपासून सलग 40 दिवस करायची. मध्ये मासिक धर्म आला तर ही सेवा तेवढ्या दिवसासाठी थांबवायची आणि जिथे थांबली होती तिथून पुढे ते आपल्याला कंटिन्यू करायची. ही अत्यंत प्रभावी सेवा आहे. प्रत्येकाने नक्की करा.